मित्रांनो पोहोचलेले आपल्या महाराजांच्या जन्मस्थानावर. तुम्ही बघू शकता माझ्या समोर ते मोठा ना भारी इथे. नमस्कार मित्रांनो, कसं आहेत तुम्ही? आय होप तुम्ही ठीकच असणार. तर आजच्या ब्लॉगमध्ये आपल्याला काय पाहायला मिळालं तुम्हाला थंबनेल आणि टायटल बघून समजत असेल. तर आज आपण जाणार आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान म्हणजे शिवनेरी येथे. तर आता मस्त सगळे रेडी झालेले, तर जास्ती काही बोलत नाही, तर आपण डायरेक्ट चला आपल्या रस्त्याला. 3 hours later. मित्रांनो 3 तासाच्या प्रवासानंतर आता आपण फायनली पोहोचले शिवनेरी फोर्टच्या पायथ्याखाली. होऊ शकता कॅप पण घेतलेली मस्त ऊन पण इथे पोहोचलेलं आहे किल्ल्याच्या पहिल्या दरवाजावर म्हणजे महादरवाजा. तर इथे तुम्ही बघू शकता त्याची माहिती आहे, तुम्ही पॉज करून वाचू शकता. चलो कसा नुकीला चला आता आले पोरं. तर तुम्ही बघू शकता या पहिले जुन्या पायऱ्या. जेव्हा मी आलो ना फर्स्ट टाईम तेव्हा इथूनच गेलो नाही, आता नवीन बांधकाम केलेलं आहे. तिथून नको जाऊ शकता पण नाही जाऊ शकता, पण आता कशाला क्लिपगोरिक्स निवरस आहे तो बघू आपण. जुन्या इथून जाऊन तर आलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही तलबंडी नाही ते गार्डन केलेलं आहे. सारे दरवाजे आता ओलांडून धान्य कोठार इथे बघू शकता. हा धान्य कोठार ते सगळं आपला जे पण गडावर धान्य लागायचं ना तिथं स्टोरेज केलेलं असतं. बघू शकता मी इथून सर्वजणांचा एंड होतो. तो तुम्हाला थोडासा आपण काका एंट्री आहे का तुम्ही आला. पहिलेच लाकूड दरवाजा बघू शकता मी किती मोठा धान्य कोठार आहे. अजून त्या साईडला पण आहे एक, यामध्ये सर्व गडाचा धान्य साठवून ठेवला असेल, जेणेकरून जेव्हा पण युद्ध झाला तर या धान्याचा त्यांना माझ्यांना उपयोग करता येईल. सर्व दरवाजे महादरवाजे आपण पाठवून आता पुढे आलेलो आहे. इथे गरम खूप होतं आहे कारण की उन्हाळा आहे ना. तर गड आहे ना जो पहिल्यापासून खूप छान केला आहे. तर बघू शकतो पाण्याची टाकी आपल्या बाजूला साईडला. तर जेव्हा मी वाटते 5वी का 4थीला आले होतं ना तेव्हा बघशील ना तुम्ही एवढं भारी काहीच नव्हतं तिथं. चालायचं जागा नव्हती. आता मस्त चालायला बिलायला केले. आजूबाजूला असं झाडे वगैरे लावले फुलांचे, सगळं स्वच्छ केलं आहे. तर हळूहळू सरकारने आपले गड चांगले करायला घेतलेले आहेत, म्हणजे सुधारायला घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही. तर आता आपण चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थानाजवळ. आणि एक वरती पण रस्ता तो पण म्हणजे या गडाचा टॉप आहे, तिथं पण जायचं आहे. तिथून मी पण गेलो नाही. खाली आहे ती शिवाजीचं मंदिर आहे, ते जाताना करणार आहे. फुल एसीची वायर तिथे थोडा पण असं गरम नाही होत. आणि कपडे काढले आहेत कारण की आता आपण मस्त फुल थंडगार बघू शकता तुम्ही. हात आहे ना असा लावला पूर्ण दगड थंड आहे. हो उठतो आम्ही बघा तुम्ही. आज पण गर्दी बघा खूप आहे. तर चला दुसऱ्या मित्रांनो आपण आलेला आहे बदाम तलाजवळ. माझ्यासमोर आहे बदाम तला. बदाम होतं हां बरोबर. बादमिक बदामी खातेच बदामीच टाके बादमिक बदाम. त्याचा आकार बदामासारखा आहे म्हणाला बदाम तला. आता रिकाम आहे, थोडंसं पाणी आहे सुकलेलं आहे, थोडंसंच पाणी बघतं त्याच्यानं. नाही त्यांचं जन्मस्थान तिथे प्रकारे. मित्रांनो आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान पाहिलेलं आहे. आणि ते तो बघू शकता तुमचे काहीतरी राजवाड टाईप आहे, ते पण आम्ही बघून जायला आहे. तुम्हाला दाखवायला विचारलो तर जाऊन द्यात आपण जाऊ खाली शिवाय आईच्या मंदिरामध्ये. मस्तपैकी छान असा आपला किल्ला पाहून जायला आहे. ड्रोन विचारला उडवायचं, पण आम्ही सिक्युरिटी गार्डला विचारला ड्रोन उडू का, परमिशन घेतो. तो बोलते नाही आलो नाही, तुम्हाला बोलते परमिशन तिथे कुठे
काहीतरी होणार जागेचं नाव तिथे जाऊन घ्यायला गेल्यानंतर तो बोलते मुंबईला जाईल, मुंबईवरून त्याचं येईल बरं तवरी झोलपंगरी मोबाईलमध्येच काय ते शूट केला ना आलो मुकाच आता टॉपवर बी जाणार नाही कारण की तिथे काय बोलतात हाय मला ड्रोननं अलाव केला तर तो पण कॅप्चर घेतला नाही दिसला कारण की माझा प्लॅन होता टॉपवर जायचा आणि पूर्ण असा 360 डिग्री तुम्हाला एक व्ह्यू दाखवायचा. तर आता बऱ्यापैकी तुम्हाला फोनमध्ये कवर केलेला आहे. आपण आलाय त्या मंदिराजवळ शिवाई देवीच्या मंदिराजवळ बघू शकता ना. मंदिराचा पहिला गेट आहे हा. पहिला गेट नव्हता बोला द्या बघू कसं तुम्ही पूर्ण नवीन केलेला आहे. मस्त म्हणते. हा सर्व नवीन बांधकाम आहे. मंदिराचं पण थोडाफार नवीन बांधकाम केलं आहे. इथं आपण चप्पल वगैरे घेऊन आपली थांबतो. तर मित्रांनो मस्तपैकी आपला दर्शन झालेलं आहे आणि आपण आहे आता मंदिराच्या बाहेर आणि आहे भगवा आपला मंदिराच्या बॅक साईडला आहे. आम्ही हा नवीन काम काय पहिले हा नव्हता. तर इथे काहीतरी अजून एक जाण्याचा मार्ग ओपन केलेला आहे म्हणजे तिथं बुर्जावर बघू शकता तुम्ही तुम्ही कराल तर ते बुर्ज आहे तिथं जाण्याचा मार्ग. आपण तिथे नाही जाऊ आपल्याला झालं आपण जाऊ तर खाली डायरेक्ट. मित्रांनो अशा प्रकारे आमचा शिवनेरी बघून झालेला आहे. शिवनेरी किल्ला बघून झालेला आहे आणि आता आम्ही निघलेलो आहे परकीच्या रस्त्याला. रोज मस्त बघून सनसेट झालेला आहे ते आपण मला खायला थांबलेलो आहेत. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की सांगा. भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चला